नमस्कार. वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण खमंग व टेस्टी अशा 4 प्रकारच्या कांद्याच्या चटण्या बनवतोय. तर बऱ्याच वेळेस आपल्याकडे भाजीला काही नसतं किंवा आपल्याला भाजी खावीशी वाटत नाही, तर अशा वेळेस तुम्ही या चटण्या बनवू शकता. पोळी भाकरीसोबत खाण्यासाठी किंवा वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी या एकदम मस्त लागतात. तर लगेच आता या 4ही चटण्या कशा बनवायच्या ते आपण पाहूया. पहिली चटणी करण्यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलं आहे. यामध्ये आता 1 चमचा हरभऱ्याची डाळ घालूया आणि 1 चमचाच उडदाची डाळ घालायची आहे. आणि या दोन्ही डाळी आता मंद गॅसवर आपल्याला थोड्या वेळ परतून घ्यायच्या आहेत. थोड्याशा गुलाबी रंगावर परतायच्या आहेत. आणि लगेच 1 चमचा जिरे घालूया. आता हे सगळं व्यवस्थित परतून झालं आहे. तर इथे मी 7 ते 8 लाल मिरच्या घेतल्या आहेत. तर या माझ्या मिरच्या कमी तिखट आहेत. तर तुमची मिरची जर जास्त तिखट असेल तर थोडीशी कमी घाला. आणि इथे मी आता 3 मोठ्या आकाराचे कांदे घेऊन त्याला उभं असं पातळ चिरून घेतलं आहे. तर हा कांदा आता आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर मंद गॅसवर आपण गुलाबी रंगावर परतून घेऊया. फार याला तांबूस करायचं नाही. जास्त जर कांदा तांबूस झाला तर मग तो चवीला कडवट लागतो. त्यामुळे फक्त गुलाबी रंगावरच परतून घ्यायचा आहे. 15 ते 20 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. आणि 1 मोठ्या लिंबा एवढा चिंचेचा गोळा मी घेतला आहे, तो घालायचा आहे. आणि हे सगळं आता आपल्याला एकत्रित परतून घ्यायचं आहे. चिंचेमुळे ही चटणी खायला एकदम मस्त लागते आणि कांद्याचा उग्रपणा पण यामुळे कमी होतो. तर आता हे मी सगळं छान मंद गॅसवर परतून घेतलंय. यामध्ये आता 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि चवीनुसार मीठ घालायचंय आणि आणखी 1 मिनिटभरच परतून घेऊया. तर इथे तुम्ही आता पाहू शकता आपला कांदा गुलाबी रंगावर परतून झाला आहे. तर एवढाच आपल्याला परतायचा आहे, फार जास्त याला तांबूस करायचं नाही. तर आता गॅस बंद करूया आणि हे खाली काढून आपल्याला थंड करून घ्यायचंय. हे आता थंड झालेलं आहे. तर आपण एका मिक्सरच्या भांड्यात घालूया. तर खायला ही चटणी एकदम मस्त लागते, खूप खमंग होते. यामध्ये आपण कढीपत्ता, लसूण, मिरची, डाळी आणि जिरे पण घातले आहेत. त्यामुळे खायला एकदम चविष्ट लागते. आता 1 चमचा मी तिखट घातला आहे. तर रंग येण्यापुरतंच मी तिखट घातलंय. माझं तिखट हे बेडगी मिरचीचं आहे. आणि हे सगळं आता आपण मिक्सरमधून फिरून घेऊया. तर याला थोडंसं मी जाडसरच फिरून घेतलंय. तुम्ही पाहू शकता, फार याला बारीक करायचं नाही. अशीच ही चटणी खायला छान लागते. आता आपण चटणीचा दुसरा प्रकार पाहूया. तर त्यासाठी मी 4 ते 5 उडदाचे पापड भाजून घेतले आहेत. तर त्याला असं हाताने तोडून घ्यायचंय. आता एक वाटण करून घ्यायचंय. तर त्यासाठी मी 3 टेबलस्पून शेंगदाणे भाजून सोलून घेतले आहेत. 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, हे सगळं आपल्याला एकत्रित कुटून घ्यायचंय. तर याला फार बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे, म्हणजे याची चव छान लागते. तर तुम्ही हवं तर हे मिक्सरमधून सुद्धा फिरून घेऊ शकता. तर इथे मी आता ही चटणी कुटून घेतली आहे. तर एवढं जाड ह्याला ठेवलेलं आहे. हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अशी कुटून घेतली की ह्याचे जे शेंगदाण्याचे दाणे असतात ते खायला दाताखाली आले की खूप छान लागतात. तर इथं आपलं आता वाटण तयार आहे. स्टीलची कढई असल्यामुळे मी आधीच कढईमध्ये 2 चमचे तेल घालून ती गरम करायला ठेवली होती. तर आता तेल छान गरम झालेलं आहे. अर्धा चमचा मोहरी घालूया आणि मोहरी छान तडतडली की यामध्ये आता इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेत, ते घालायचेत आणि या कांद्याला परतून घ्यायचं आहे. तर ही पापडाची चटणी पण खूप चवीला एकदम मस्त लागते. यामध्ये आता हे वाटण घालूया आणि याला पण थोडंसं परतून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालून आता सगळं आपण चमच्याने हलवून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर याला परतायचं आहे. एक छोटा टोमॅटो पण मी चिरून घेतला होता, तो घालायचा आहे. तर कांदा टोमॅटोमुळे ही चटणी खायला एकदम छान लागते. आणि भाजी घरात नसेल तर अगदी पोळीसोबत, पराठ्यासोबत तुम्ही ही चटणी बनवू शकता. यामध्ये आता हा पापड घालूया आणि चमच्याने या पापड्याचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि याला हलवून घ्यायचं आहे. तर एक 3 ते 4 मिनिट आपल्याला याला परतायचं आहे, म्हणजे या पापडाचा जो चिवटपणा असतो तो कमी होतो. शेवटी कोथिंबीर घालायची आणि सगळं परत 1 मिनिटभर आपण परतून घेऊया.
तर मस्त अशी आपली ही पापडाची चटणी सुद्धा तयार आहे. तर ही तुम्ही पोळी भाकरी कशासोबतही खाऊ शकता, अगदी नुसती खाल्ली तरी छान लागते. आता तिसरा कांद्याच्या चटणीचा प्रकार करण्यासाठी इथे मी पाव कप शेंगदाणे घेतले आहेत. तर ते एका पॅनमध्ये घालूया आणि या शेंगदाण्याला आता मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचंय. तर आपले शेंगदाणे इथे आता भाजून झाले आहेत, काढून घेऊया. आणि इथे मी 4 ते 5 आता हिरव्या मिरच्या आणि 4 ते 5 लाल मिरच्या घेतल्या आहेत. तर माझ्याकडे दोन्ही मिरच्या होत्या म्हणून मी या दोन्ही घातल्या आहेत. तुमच्याकडे हिरवी मिरची असली तरी चालेल. आणि याला थोडंसं आता कोरडंच भाजून घ्यायचंय. आणि थोडंसं भाजून घेतल्यानंतर एखादा मिनिट यामध्ये आपण तेल घालूया. तर 1 चमचा मी तेल घातलं आहे आणि या तेलावर आता या मिरच्या परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे याचा तिखटपणा कमी होतो. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि थोडंसं याला परतून घेतल्यानंतर लगेच यामध्ये कढीपत्ता घालूया आणि हे सगळं एकत्रित परतून घ्यायचंय. आता या मिरचीला अशी डाग पडायला सुरुवात झाली आहे, तर एवढंच आपल्याला परतून घ्यायचंय. हे खाली काढून घ्यायचंय. इथे मी आता 3 मध्यम आकाराचे कांदे घेऊन त्याला असं उभं पातळ चिरून घेतलंय. तर ते पण या पॅनमध्ये घालूया आणि याला आधी 1 मिनिटभर कोरडंच आपल्याला परतून घ्यायचंय. आणि थोडंसं परतून झालं की लगेच 1 चमचा तेल घालूया आणि या तेलावर आता गुलाबी रंगावर परतून घ्यायचंय. कांद्याला जर आपण जास्त परतून घेतलं म्हणजे फार तांबूस केलं तर त्यामुळे कडवटपणा येतो. तर म्हणून हलकंच आपल्याला गुलाबी रंगावर परतायचंय. तर आता इथे आपला कांदा परतून झालेला आहे, तर काढून घ्यायचा आहे. त्याच पॅनमध्ये आता मी 1 टोमॅटो चिरून घातलेला आहे. तर हा सुद्धा आपल्याला मंद गॅसवर परतून घ्यायचा आहे. आणि 1 मिनिट झाला की यामध्ये थोडंसं तेल घालूया, अर्धा चमचा जिरे घालूया आणि एकत्रित याला हलवून घ्यायचंय, मिक्स करायचंय. तर आता इथे आपला टोमॅटो पण झालेला आहे, तर काढून घेऊया. शेंगदाणे पण थंड झाल्यावर मी सोलून घेतले होते, तर आता ते मिक्सरच्या भांड्यात घालायचेत. परतून घेतलेली मिरची, लसूण, कढीपत्ता पण याच मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे. आणि हे आता मीठ घालून एकत्रित आपल्याला थोडंसं जाडसर फिरून घ्यायचंय. तर इथे मी हे सगळं फिरून घेतलंय. फार याला बारीक केलेलं नाही, एवढंच जाड ठेवायचंय. आणि यामध्येच आता हा टोमॅटो आणि कांदा घालायचा आहे. तर ही चटणी सुद्धा शेंगदाणे घातल्यामुळे खूप छान लागते. अगदी तुम्ही डोस्यासोबत सुद्धा खाऊ शकता. इडली, डोसा, उत्तप्पा, उपमा कशासोबतही तुम्हाला खाता येईल. उपमा आणि इडलीसोबत खायची असेल तर यामध्येच थोडंसं पाणी घालायचं, पण मी आता ही पाणी न घालताच फिरून घेतली आहे. तर एकदम मस्त अशी झालेली आहे. रंग पण खूप छान आलाय आणि फार बारीक मी याला केलेलं नाही, अगदी जाडसरच वाटून घेतलंय. आता चौथा चटणीचा प्रकार करण्यासाठी कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घातले. यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूया आणि जिरे थोडेसे तडतडले की लगेच यामध्ये 4 मध्यम आकाराचे कांदे घेऊन मी त्याला चिरून घेतलं होतं, तर तो घालायचा आहे. आणि याला पण आता परतून घेऊया. गॅस मीडियमवर ठेवायचा आहे आणि याला पण पहिलेप्रमाणेच फार तांबूस करायचं नाही, गुलाबी रंगावरच परतायचं आहे. तर इथे आता तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे. यामध्ये आता पाव चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा लाल तिखट, तर तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा धणे जिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ. आणि इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या मधून कट करून घेतल्या आहेत, तर त्या घालायच्या आहेत. अशा मिरच्या मधून कट करून घेतल्या म्हणजे त्याचा तिखटपणा यामध्ये छान उतरतो. आणि हे सगळं आता 2 ते 3 मिनिट आपल्याला परतून घ्यायचंय. तर ही चटणी सुद्धा अगदी झटपट तयार होते. अगदी मी तुम्हाला जवळून दाखवते. छान आता परतून झालेली आहे. तर ही तुम्ही अशीच ठेवू शकता, पण यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातला आहे, म्हणजे मग अगदी लहान मुलं सुद्धा आवडीने खातात. तर मस्त अशी आपली ही कांद्याची झटपट होणारी चटणी तयार आहे. थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आहे. ही तुम्ही अगदी प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता.
तर आज केलेल्या 4ही चटण्या एकदम टेस्टी होतात आणि 3 ते 4 दिवस फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही खाऊ शकता. तर आजच्या 4ही चटण्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून मला नक्की सांगा. पुन्हा भेटणार आहोत एका खमंग रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.